नमस्कार. मी सुनील भगवंतराव टोके, मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत असून भारतातील तमाम जनता बंधू भगिनी यांना माझा नमस्कार. मी नरेंद्र मोदी साहेब, भारताचे महामहिम पंतप्रधान यांच्या भ्रष्टाचारमुक्त भारत देश तसेच महाराष्ट्राचे पारदर्शक कारभार करणारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आव्हानाला साथ देऊन भ्रष्टाचारमुक्त भारत देश या आव्हानाला पुन्हा साथ देऊन मुंबई पोलीस दलातील किंवा पुणे विभाग किंवा इतर महाराष्ट्र पोलीस दलातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे कोणी पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी, इतर विविध पदावरील अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी भ्रष्टाचारात लिप्त आहेत, त्यांच्या विरोधात माननीय मुख्यमंत्री ते माननीय पंतप्रधान तसेच माननीय राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य किंवा माननीय राष्ट्रपती साहेब भारत सरकार यांना अनेक विनंती अर्ज केले, पुरावे दिले, परंतु या सर्वांनी याच मुंबई पोलीस दलातील किंवा महाराष्ट्र पोलीस दलातील किंवा भारतीय पोलीस सेवेतील सनदी अधिकारी किंवा इतर पदावरील अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी जो आवाज उठवतोय त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं. त्याचा मला इतका त्रास मुंबई पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी, सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब, आजी माजी, DG साहेब, गृह विभाग, मुख्यमंत्री साहेब यांनी दिला की नाईविलाजास्तव कंटाळून मी माननीय राज्यपाल साहेब ते दिल्लीपर्यंत किंवा राष्ट्रपती साहेब यांना माझ्या धर्मपत्नीसह विनंती अर्ज केला होता की आम्हाला इच्छामरण हवं. का तर आम्ही पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करतो आहे म्हणून पोलीस दलातील काही सनदी अधिकारी जे भ्रष्टाचारात लिप्त आहेत ते आम्हाला खूप मानसिक त्रास देत आहे. आज महोदय बंधू भगिनींनो, आज माझी डायबिटीस 629 इतकी झालेली आहे आणि याला व्यक्तिशः जबाबदार आहे मुंबई पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी, इतर पदावरील पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी आणि यांच्या ह्या मनमानी गैरभ्रष्टाचार प्रकरणात मी गेल्या 15 दिवसापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, राज्यपाल साहेब किंवा राष्ट्रपती साहेब किंवा पंतप्रधान साहेब यांना लेखी विनंती अर्ज केलेले आहेत. तसेच या सर्वांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जे काही माझ्याकडे पुरावे आहेत त्या संदर्भात मला ते पुरावे सादर करून योग्य न्याय मिळावा आणि माझा जीव वाचवावा याकरिता मी सन्माननीय सुप्रीम कोर्ट, सन्माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे सुद्धा विनंती अर्ज केलेले आहेत. परंतु या सगळ्या विनंती अर्जांना केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे आणि भारताचे महामहिम पंतप्रधान यांच्याच सांगण्यावरून मी जो भ्रष्टाचार उघड करतो आहे, भ्रष्टाचारमुक्त भारत देश त्यांच्या संकल्पनेला जे त्यांनी आव्हान केलं त्याला साथ देतो आहे, त्याच अनुषंगाने मी आज आपणा सर्वांसमोर या व्हिडिओद्वारे माझी विनंती सांगत आहे किंवा माझ्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आपल्याला विनंती करत आहे की भ्रष्टाचारमुक्त भारत देश नसून भ्रष्टाचारयुक्त भारत देश हा मोदी साहेबांनी राबवलेला आहे आणि त्याचे योग्य पुरावे, ज्वलंत उदाहरणं हे आज तागायत माझ्याकडे उपलब्ध आहेत. माझी ह्या व्हिडिओद्वारे विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की साहेब, मी आपल्याला दिलेले पुरावे आपण सगळे नजरेआड केल्यामुळे मी सन्माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे याच भ्रष्टाचार प्रकरणात 2 जनहित याचिका दाखल केलेल्या आहेत आणि त्याचा इतका मला आज त्रास दिला गेला जात आहे की मला जगणं मुश्किल केलेलं आहे ह्या सनदी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील. आत्ता मी पुन्हा वारंवार सर्व जनतेला भारतातील विनंती करतो आहे की मोदी साहेबांचं जे काही वक्तव्य आहे ते 100% खोटं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा खोटं बोलत आहेत की भ्रष्टाचारमुक्त भारत देश किंवा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र राज्य 100% सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भ्रष्टाचारयुक्त भारत चालवत आहेत आणि ते भ्रष्टाचारयुक्तच कारभार करत आहेत असं माझं ठाम मत आहे आणि याचे योग्य पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. या व्हिडिओद्वारे मी परत विनंती करतो आहे की माझ्याकडचे जे पुरावे आहेत ते मी
आपणा सर्वांच्या साक्षीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यास तयार आहे। आणि याच करता मी 15 दिवसापूर्वी या सर्वांना विनंती अर्ज केलेला आहे की माझ्याकडचे जे पुरावे आहेत ते मी एकतर सन्माननीय उच्च न्यायालय किंवा सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्याकडे सादर करून न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे। यात पोलीस प्रशासन किंवा BJP सरकार किंवा शिवसेना सरकार यांची बदनामी झाल्यात। व्यक्तिशः जे खोटं बोलत आहेत 2014 पासून आज तागायत, मग ते भारताचे महामहिम पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, हे भ्रष्टाचार युक्तच कारभार करत आहेत असं माझं ठाम मत आहे। माझी ह्या पुन्हा ह्या व्हिडिओद्वारे विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, आपण सांगताय की पारदर्शक कारभार आहे, तर तुम्हाला आता माझी एक विनंती आहे आणि एक आव्हान आहे की मुख्यमंत्री साहेब, तुमच्यासारखा भ्रष्टाचार कारभार करणारा कोणी माणूस महाराष्ट्र नाही, उभ्या भारतात नाही आहे। आणि याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो। सन्माननीय कोणीतरी आपल्याच पोलीस दलातील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त ACP श्री त्रिवेदी साहेब आहेत, त्यांनी सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था श्री देवेन भारती, जे गेल्या 10 ते 15 वर्षापासून मुंबईमध्येच आहेत, मुंबईच्या बाहेर नोकरीच करत नाहीत, त्यांच्या विरोधात अनेक व्हिडिओ CDs याचे योग्य पुरावे, लेखी पुरावे हे सन्माननीय उच्च न्यायालयात दाखल करून आपणा सर्वांच्या विरुद्ध न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज त्यांचासुद्धा तुम्ही आवाज दाबत आहात। ते तर ACP सारख्या माणसाचा जर तुम्ही आवाज दाबत असाल तर मी तर एक मुंबई पोलीस दलातील अत्यंत कनिष्ठ पदावर नोकरी करणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे। नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माझं उघड आपणा दोघांना चॅलेंज आहे की आपण भ्रष्टाचारी आहात आणि भ्रष्टाचार मुक्त भारत देश करण्याचं किंवा महाराष्ट्र देश करण्याचं जे दिवास्वप्न महाराष्ट्राच्या जनतेला दाखवत आहात ते धातांत खोटं आहे हे माझं 100% म्हणणं आहे। हेच देवेन भारती यांना बदली अधिनियम लागू नाहीत का? महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक असे अधिकारी आहेत की राजकीय पाठिंब्याशिवाय 10-10, 15-15 वर्ष मुंबईमध्ये राहून भ्रष्टाचार करत नाहीत। आज मी या पुन्हा व्हिडिओद्वारे आपणाला विचारतो, सनदी अधिकाऱ्यांनी, महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेतील किती अधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार त्यांची संपत्ती जाहीर केली हे सुद्धा जाहीर करावं। आणि माझं उघड आपल्याला विनंती आहे की मी 100% ठाम मताने सांगतो की आपण भ्रष्टाचारपूर्वक आहात आणि याचे माझ्याकडे पुरावे आहेत। आपण मला दिल्लीला बोलवावं आणि ह्या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध योग्य कारवाई करणार असाल तर मी माझ्याकडेचे योग्य पुरावे आपल्याला सादर करण्यास तयार आहे। अन्यथा मी हे पुरावे आपल्याला धमकी देत नाही। मुंबई पोलीस दलातील असेच काही ते सनदी अधिकारी आणि मपोशी पदावरील पोलीस अधिकारी सांगतात की टोके आम्हाला धमकी देतोय हायकोर्टात जायची, सुप्रीम कोर्टात जायची। तर माझी त्या IPS अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की त्यांनी राजकीय पाठबळाच्या शिवाय क्रीम पोस्टिंग किती वेळा केल्या नाहीत आणि किती वेळा केल्यात हेही सांगावं। आणि मी ही उघड धमकी देत नाही, तर मी 2 वेळा आपल्या सर्वांच्या विरुद्ध, आपल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सन्माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। आणि मी पुन्हा भारतीय जनतेला आव्हान करतोय की BJP सरकार आणि शिवसेना सरकार हे 100% भ्रष्टाचारांच्या पाठीशी आहे। आणि मी केवळ यांच्या वल्गनांना, नरेंद्र मोदी साहेबांच्या किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून भ्रष्टाचार मुक्त भारत देशाचं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आज मी माझा जीव, माझं कुटुंब, माझी नोकरी दावावर लावलेली आहे। आज माझं डायबिटीस 629 आहे आणि याला व्यक्तिशः जबाबदार महाराष्ट्र शासन आहे, गृह विभाग आहे, पोलीस आयुक्त साहेब आहे, DG साहेब आहेत आणि जे सनदी अधिकारी आहेत भ्रष्टाचारात लिप्त। मी म्हणत नाही सगळेच पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी किंवा सनदी अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, पण जे काही आहेत 1%, 2%, 10% ते माझ्या कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना, मग ते पुरुष कर्मचारी असतील किंवा महिला कर्मचारी असतील, त्यांच्यावर इतके अत्याचार, अनियमित अत्याचार करतायत, याचे जरा डोळे उघडून नरेंद्र मोदी साहेबांनी आणि यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा डोळे उघडून जरा बारकाईने लक्ष द्यावं। केवळ पक्षांच्या फंडासाठी किंवा राजकीय फंडासाठी आपण जे हे काही सगळे गैरप्रकार करत आहात त्याला जनता बळी पडली आणि त्याच्या मागे मी एक पोलीस दलातील चांगला माणूस, आपल्या
भ्रष्टाचार मुक्त भारत देशाला संकल्पनेला आव्हान देण्यासाठी आज मी हे ज्या मायाजाळात गुरफटलं गेलं आहे, आज फक्त माझ्या मरणाची वाट बघत आहात आपण, अशी माझी तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.